नमस्कार बाबांनो, सगळे कसे निवांत आहेत ना? MPSC गट कची दाद्या 2619 जागा आल्यात हे सगळ्यांना आता माहीत झालं असेल. पोरं काय काय खुश असतील दाद्या. जी मुरलेली पोरं आहेत त्यांना कळालं असेल. मी इथं तुम्हाला फक्त जाहिरात दाखवणार आहे. मी इथं कुठलं काय त्याचा पेपरचा पॅटर्न काय हे असलं काही सांगणार नाही दाद्या. मुद्द्यात हात घालतो दाद्या. पहिली गोष्ट दाद्या, हो का, पेपर ऑनलाईन होणार आहे हे सगळ्यांना माहीत झालं असेल. तुम्हाला वाटलं तर त्यांचा जो वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलंय त्याच्यामध्ये दाखवते दाद्या. अगोदर पहिल्यापासून MPSCचं पेपर हे ऑफलाईन आहे, बरोबर आहे. हे तर सगळ्यांना माहिती आहे. गट ब चा पेपर झाला आता, ते पण ऑफलाईन आहे. मला तर वाटतं या सरकारचं मत काय माहिती आहे का, पोरांनी अभ्यासच केला नाही पाहिजे, पोरांनी रोज टेन्शन घेतलं पाहिजे. आता पेपर ऑनलाईन केला ना, पोरं आंदोलन करणार, पोरं ट्विटर कॅम्पेन करणार, पोरं लगेच तिकडे मुंबईला आझाद मैदानावर उपोषणाला जाणार का तर MPSCचा पेपर ऑफलाईन करा. पोरांनी अभ्यास करायचा नाही, पोरांनी नोकरीला लागायचं नाही, पोरांना जिंदगीचा विचार करायचा नाही. फक्त पोरांना काय करायचं, सरकारला फेम मध्ये ठेवायचं, MPSC आयोगाला फेम मध्ये ठेवायचं. हेच फक्त मत आहे दादा, दुसरं काहीच मत नाही. व्यवस्थित पोरं अभ्यास करत होती, पोरं नटायला लागली, गटकची आली. पण गाचच्या दिवशी पेपर ऑनलाईन आहे म्हणल्यावर करायचं काय? का तर आतापर्यंत MPSCच्या पोरांनी दाद्या काय केलेलं, ऑफलाईनचा पेपर दिलेला आहे दाद्या, सगळं त्यांना माहिती आहे. आता ऑनलाईन पेपर आहे म्हणल्यावर शिफ्ट जास्त होणार, नॉर्मलायझेशन. अरे कशाला धंदा करत बसता रे, बिनकामाचं आहे ते सगळं व्यवस्थित चालू आहे का? मला तर असं वाटायला लागलंय ना दाद्या, सरकारला पैसा कमी पडायला लागला ना, कुठली जरी एक्झाम काढली ती घ्यायची ऑनलाईन, गफला करायचा, पैसा इलेक्शन मध्ये लावायचं. बहुतेक हे त्यांचं मत असेल, हे माझं वैयक्तिक मत आहे दादा. आता बघा पुढं, पोराने अभ्यास करायचं नाही दादा. फक्त काय करायचं, आम्ही ट्विटर कॅम्पेन लावणार, CM फडणवीस साहेब लगेच ट्विटर कॅम्पेन. त्यांना टाइम पण नसेल दादा बघायला. पण पोरांचं इथे जिंदगी जाते ना, त्याचं काय? पहिली गोष्ट तुम्ही नोटिफिकेशन बघा. बाकी तुम्हाला याच्यामध्ये काय बोलत नाही. आणि सगळ्यांनी, हो का, प्रश्न आता जे कोण बाबा MPSCचे क्लासेस घेतात, जे सगळे युट्यूबला आहेत ना, सगळ्यांनी एकी दाखवा. मी अजून पण मत आहे का तर जे पेपर ऑफलाईन व्हायला लागले तर आता एकदमच गाज देश ऑनलाईन आहे ना, ह्यात पोरांचं नुकसान आहे. तुम्ही नुसत्या बॅचेस चालवून बॅचेस विकून काही नाही, पोरांचा थोडा तरी प्रॅक्टिकली विचार करा. मी सगळ्या चॅनलवाल्यांना सांगतो. बघा इथं नोटिफिकेशन. बाकी तुम्हाला ती वयोमर्यादा वगैरे काय नाही, ते सगळं आता तुम्ही माहीत झाले सगळं तुम्हाला, हो का. पहिल्यांदाच दिले बघा, म्हणजे यांना लास्ट तर असे कसे वाटले नाही मला आयोगाला हेच कळलं नाही भाऊ. ह्याच्यावर फोन करून एकदा विचार वाटायला लागले. बघा काय म्हणले, हो का, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालीलपैकी संवर्गातील एकूण 2619 पदांची भरती. वा, एक नंबर लाईन आहे. भरती करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रावर योग दाद्या गडदच केले की ऑनलाईन पेपर होणार. आतापर्यंत ऑफलाईन होत होतं, आता ऑनलाईन होणार आहे पोरांनो. आणि एक तर तुम्हाला माहिती आहे दाद्या, पेपर कसं आहे दाद्या, मोठं लाट असते. ते गट बचा पेपर बघ ना, स्टेटमेंट तुम्हाला ते स्क्रोल करायला सुद्धा फाटून दरवाजे होईल. स्क्रोल करायला मी आत्ता पण सांगतोय दाद्या, ह्याचा इफेक्ट लय बाद आहे. आणि ही पहिल्यांदा समजून घ्या. जर ऑनलाईन पेपर झाला ना, जी पोरग 4-4, 5-5 वर्ष MPSCचा अभ्यास करताना दाद्या लय तोट्याची बाजू आहे दाद्या. आणि तुझाच बाबा लास्ट वय आहे, लास्ट चान्स आहे दाद्या, संपला विषय. जे नवीन पोर आहेत दाद्या त्यांना पण सांगतोय, ऑनलाईन पेपर म्हणजे डोक्याची आई बहीण आहे. आम्हाला माहिती आहे दाद्या, SSC GD असेल किंवा रेल्वे असेल किंवा अग्निवीर असेल दाद्या, त्याच्या शिफ्ट झाल्या, भरपूर शिफ्ट होते त्या. नॉर्मलायझेशन न दाद्या मार्क वाढतात पण आणि कमी पण होतात. ही लोकांचा गैरसमज आहे की सर मार्क जर 60 असले तर नॉर्मलायझेशन 70 होतं. अरे दाद्या तसं नसतं नॉर्मलायझेशन. तुझी 70 मार्क असले ना, नॉर्मलायझेशन मध्ये कमी पण होतात. खूप एक्झाम्पल आहेत अशी, कळते तुम्हाला. त्यामुळं पोरांनो ही ऑनलाईन पेपर होणे खरं सांगतोय तुम्हाला. आणि सगळ्या चॅनलवाल्यांना एक विनंती आहे, बॅचेस वगैरे सगळं जाऊ द्या, तुम्ही पोरांचा विचार करा. सगळ्यांनी व्हिडिओ बनवा, सगळ्यांनी पोरांना एकत्रित करा. ऑनलाईन पेपर म्हणजे ही एक धोक्याची घंटा आहे. आता SSGDच्या पेपरला काय झालं दादा, ऑनलाईन पेपर होता दादा, काय काय ठिकाणी पेपर फुटला. जर पेपर फुटला तर काय करणार आहे तुम्ही? नॉर्मलायझेशन तुझा स्कोर बाबा समजा पेपर ऑनलाईन झालाय, 3-4 शिफ्ट आहे त्या, तुझा स्कोर 55-56 नाही दाद्या, आणि नॉर्मलायझेशन गाच दिवशी झालं 45 मार्क आली तर काय करणार आहे तू, तुझं सिलेक्शन नाही झाल्यावर? थोडा तर विचार करा. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतोय, पोरांना पण सांगतोय, पोरांनो खरं सांगतोय, ही ऑनलाईन सिस्टीम MPSC मध्ये खरंच नसायला पाहिजे. जे ऑफलाईन आहे ना, एक नंबर आहे दादा, एक नंबर.
एकदाच पेपर होतोय, नॉर्मलायझेशनची डोक्याला ताप नाही. ही का बदल ह्याने केलाय मला हे अजूनपर्यंत नाही कळलं. एक तर दाद्या थोडा पैसा कमी असेल दाद्या, हा 2619 जागा आहे त्यातल्या वरच्या 619 जागाला दाद्या 25 जर मल्टिप्लाय केलं 25 लाखानं तर दाद्या काम चालू शकतं ना. हा बरोबर आहे का नाही? तसं आहे का? ऑनलाईनमध्ये काही पण होऊ शकतं रिअल, ऑफलाईनमध्ये घंटा काय होत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. त्यामुळं सगळ्या पोरांनी दाद्या जे तुमचं मत आहे कमेंटमध्ये टाका. आणि जे दाद्या यूट्यूबला MPSCचं असते, कोण SSC रेल्वे कुठलेही क्लासेस घेत असेल, विद्यार्थ्यांच्या जिंदगीसाठी सगळ्यांनी एकत्रित या. ही पहिली गोष्ट सगळ्यांना सांगतोय, ठीक आहे. आणि पोरांनो जे तुमचं मत आहे ना ते कमेंटमध्ये टाका. ही बाबा ऑनलाईन पेपर घेतला ही योग्य आहे का अयोग्य आहे, तुमचं मत काय कमेंटमध्ये टाका. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.